प्रेम त्यांना मिळते ज्यांना करता येत नाही. वडील कडुलिंबाच्या पानासारखे असतात. त्यांचे बोलणे भलेही कडू असेल, पण ते सावली नेहमी गारच देतात. औषधे खिशामध्ये नाही तर शरीरामध्ये गेले तरच फरक पडेल. त्याप्रमाणेच चांगले विचार मोबाईलमध्ये नाही तर तुमच्या मनामध्ये उतरवले तरच तुमचं आयुष्य बदलेल. पाण्याला बर्फ बनायला वेळ लागतो, मावळत्या सूर्याला उगवायला वेळ लागतो. थोडी वाट पहा, थोडा आणखीन जोर लावा, कारण नशिबाच्या गंज लागलेल्या दरवाजाला उघडायला वेळ लागतो. या जगामध्ये बहुतेक आपण परत येणार नाही, त्यामुळे आयुष्य असं जगा की परत येण्याची इच्छाच उरली नाही पाहिजे. सफलतासुद्धा फिकी वाटते जेव्हा कोणी आपलं अभिनंदन करणारं आणि कौतुक करणारं नसतं. आणि अपयशसुद्धा चांगलं वाटतं जेव्हा आपली लोकं आपल्याबरोबर असतील. आई आणि वडिलांच्या रोलमध्ये एवढाच फरक आहे की आईचा रोल जिवंतपणी समजतो आणि वडिलांचा रोल त्यांच्या गेल्यानंतर लक्षात येतो. समुद्र आणि वडिलांमध्ये ही समानता आहे की त्याच्या खोलपणाचा अंदाज लावणं अवघड आहे. जी व्यक्ती तुमच्या आनंदासाठी हार मानू शकते त्या माणसापासून तुम्ही कधीही जिंकू शकत नाही, आणि ती व्यक्ती आहे तुमचे वडील. देवाच्या जगाचा नियमसुद्धा खूप विचित्र आहे. प्रेम त्यांनाच मिळते ज्यांना करता येत नाही. प्रेम नाही तर तिरस्कार का असेना? काहीतरी आहे जे कोणीतरी आपल्यासाठी करतं. जमिनीवर बसून का फक्त आकाशाकडे पाहता? पंख उघडा. जमाना फक्त उडण्याची ताकद पाहतो. इज्जत आणि कौतुक मागितली जात नाही तर ती कमावली जाते. खूप आतपर्यंत वादळ उठवतात ते अश्रू जे डोळ्यांमधून बाहेर येत नाहीत. जे सहजपणे मिळते ते नेहमी बरोबर राहत नाही, आणि जे नेहमी बरोबर राहते ते सहजपणे मिळत नाही. जेवढं शक्य आहे तेवढं सरळ आणि खरं बनण्याचा प्रयत्न करा, स्मार्ट बनण्याचा नाही. कारण आपल्याला देवाने बनवले आहे, सॅमसंगने नाही. जो नेहमी हसतो त्याला दुःखाने सांभाळले असेल. जो चालत आहे त्याच्या पायांना नक्की चट्टे असतील. संघर्षाशिवाय माणूस चमकत नाही. जो चालत आहे त्याच्याच नशिबात प्रकाश आहे. तुमच्या विरुद्ध बोललेल्या गोष्टी शांतपणे ऐका. उत्तर देण्याचा हक्क फक्त वेळेला द्या. कोणावरही भरोसा करताना सावध राहा, कारण तुरटी आणि खडीसाखर एकसारखेच असतात. आयुष्यामध्ये सगळ्यांची कमी बना, गरज नाही. कारण गरज तर प्रत्येकजण पूर्ण करू शकतो, पण कमी कोणीही पूर्ण करू शकत नाही. लायकी तर वेळ आल्यानंतर माहीत होते. रात्रीच्या वेळी गिधाड कितीही ओरडले तरीही सकाळ तर सिंहाचाच दबदबा असतो. सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण लोक फक्त तेच ऐकतात जे त्यांना ऐकण्याची इच्छा असते. तुमची सफलताच तुमच्या शत्रूच्या तोंडावर मोठी चपराक असेल. तुम्हाला तुमचं नशीब स्वतःच लिहावं लागेल. ही काही चिठ्ठी नाही, याची
तुम्ही दुसऱ्यांकडून लिहून घेताल. डोळे बंद करून घेणे कोणत्याही संकटाचा अंत नाही आणि संकट आल्याशिवाय कधीही डोळे उघडत नाहीत. तुमच्या आनंदामध्ये ते सहभागी होतात जे तुम्हाला आवडतात आणि तुमच्या दुःखामध्ये ते सहभागी होतात ज्यांना तुम्ही आवडता. कोणतंही नातं तोडण्यापूर्वी एकदा स्वतःला नक्की विचारा की आजपर्यंत तुम्ही ते नातं का निभावत होते. जी व्यक्ती तुमच्या आनंदासाठी हार मानू शकते त्या माणसाकडून तुम्ही कधीही जिंकू शकत नाही. आता तुमचं दुःख कधीही कोणासमोर मांडू नका, कारण जर दुःख तुम्हाला सहन करायचं आहे तर तमाशा का बनायचं. विचारच केला नव्हता की आयुष्यामध्ये अशी ही वेळ येईल. रडावंसुद्धा लागेल आणि अश्रूसुद्धा लपवावे लागतील. गरजेचे नाही की प्रत्येक तुटलेला माणूस तुम्हाला रडताना दिसेल. काहींनी आपल्या हसण्याच्या मागे लाखो दुःख लपवलेले असतात. त्रास या गोष्टीचा नाही की नशिबाने धोका दिला. माझा भरवसा समोरच्यावर होता, नशिबावर नाही. दुःख तर आपलेच लोक देतात, नाहीतर परक्या लोकांना काय माहीत की तुम्हाला त्रास कोणत्या गोष्टीने होतो. वेळ बदलल्यानंतर इतका त्रास होत नाही जेवढा कोणत्याही आपल्या व्यक्तीच्या बदलण्याने होतो. आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा फायदा घ्या, पण कोणाच्याही भरवशाचा फायदा कधीही घेऊ नका. काही लोक भरवशासाठी रडतात आणि काही भरवसा ठेवून रडतात. काही दुःख अशी असतात ज्यांना फक्त सहन करू शकतो, सांगू शकत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.